नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2014 ते 2019 महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं. त्या अगोदर जवळजवळ 2004 ते 2014 काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. 10 वर्ष इथं जवळजवळ 2004 पासून 14 पर्यंत भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापण्याजोगं बहुमत मिळालं नाही. पण अगदी 2014चं जी निवडणूक लोकसभेची झाली आणि नरेंद्र मोदींची लाट या महाराष्ट्रामध्ये नवे अख्ख्या देशात आली आणि नरेंद्र मोदींचं केंद्रामध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला मिळाली 2014 मध्ये. आणि मग त्याचाच फायदा महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मिळाला. तेव्हा खरं तर विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे होते आणि प्रदेशाध्यक्षपद तेव्हा गोपीनाथ मुंडेंकडं काही दिवस होतं. त्यानंतर गोपीनाथ मुंडे याच्यात केंद्रामध्ये गेले. ते केंद्रामध्ये मिनिस्टर झाले. त्याच्यानंतर त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाल्यावर राज्याची परिस्थिती भारतीय जनता पार्टीमध्ये नेमकं नेतृत्व कोणी करायचं, कारण एकनाथ खडसेंचं वय पाहता इतकी मोठी जबाबदारी एकनाथ खडसेंवर पक्षाने टाकली नाही. आणि इतका अनुभवी, महाराष्ट्राला बरोबर घेऊन जाणारा, महाराष्ट्रातल्या जनतेला बरोबर घेऊन जाणारा नेता, अनुभवी नेता, त्यातही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं. इथं अनेक जाती धर्माचे लोक राहतात आणि बऱ्यापैकी किंवा जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मुख्यमंत्री झालेले आपण पाहिलेले. आणि अचानक नरेंद्र मोदींनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने, संसदीय मंडळाने जी काही देवेंद्र फडणवीसांची त्यावेळेस 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदी निवड केली, ही काही लोकांना त्यावेळेस पक्षातीलही लोकांना जड गेली. त्यात एकनाथ खडसे असतील किंवा अन्य ओबीसी नेते असतील. पण बऱ्यापैकी काही दिवस एकनाथ खडसे पण सरकारमध्ये होते, पंकजाताई मुंडे पण होत्या. नंतर तसा कुठलाही वाद राहिला नाही. पण देवेंद्र फडणवीसांना नेहमी त्यांची जात आडवी आली आणि फडणवीसांना नेहमी जातीवरून अनेक लोकांनी भांडवल करून पाण्यात पाहण्याचं काम फडणवीसांच्या बाबतीत महाराष्ट्रात आपण पाहिलं. मग ते अगदी या पुरोगामी लिबरांडू कमी नीचांकडून असेल, अगदी शरद पवारांकडून असेल, सुप्रियाताई सुळेंकडून असेल, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसांना अनेक वेळा अपमानित करताना आपण पाहिलं किंवा नेहमी त्यांच्या जातीचा उद्धार आपण करताना पाहिलं. आणि 2014 मध्ये खरं तर या महाराष्ट्रातले हे चारही मेन पक्ष, मग काँग्रेस राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टी शिवसेना असेल, हे चारही पक्ष वेगवेगळे निवडणुका लढले होते. आणि 2014 मध्ये शरद पवारांनी एक मिठाचा खडा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये टाकला होता. न मागताच शिवसेना अलग लढली होती, भारतीय जनता पार्टी अलग लढली होती आणि न मागताच शरद पवारांनी
भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिल्यामुळं, बाहेरून पाठिंबा, आणि मग देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. आणि मग जवळजवळ 6 महिने शिवसेना सरकारच्या बाहेर राहिली. त्यावेळेस विरोधी पक्ष नेते म्हणून एकनाथ शिंदे होते, पण 6 महिन्याने ते सरकारमध्ये आले आणि नंतर विरोधी पक्ष नेता म्हणून अजित पवार थांबले. ही परिस्थिती आपण त्यावेळेस बघितली. आणि कसं बसं हे 2014 मध्ये जे काही युतीचं सरकार, शिवसेनेचं सरकार आपण बघितलं, यामध्ये उद्धव ठाकरेंनी या 5 वर्षाच्या सरकारमध्ये अनेक वेळा भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणलं, विरोध केला. मुंबई महानगरपालिकेचं निवडणूकसुद्धा वेगळी सरकारमध्ये एकत्र असताना हे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक वेगळी लढले. एकमेकांवर खालच्या पद्धतीने टीका झाली आणि मग यांचे संबंध ताणले गेले. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी मिठाचे खडे टाकले आणि जो शरद पवारांनी न मागता जो पाठिंबा दिला होता, ही तर खरी मिठाची खडे किंवा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये दुरावा निर्माण होण्याचा प्रसंग होता. आणि हे काही दिवसांनी शरद पवारांना विचारलं असता शरद पवारांनी पण ते मान्य केलेले आहे. तेव्हा ह्या सगळा इतिहास आपण जाणू नये, माहिती आहे. पण जेव्हा 2019 मध्ये लोकसभेचं इलेक्शन झालं, भारतीय जनता पार्टीला जवळजवळ 303 जागा 2019 मध्ये मिळाल्या आणि 2019 मध्येच परत विधानसभेचं जेव्हा इलेक्शन महाराष्ट्रातलं आलं, त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आली. आणि त्यावेळेस इलेक्शन कॅम्पेनमध्ये देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईनचा नारा त्यांनी दिला. हा नारा काही लोकांना चालला नाही, काही लोकांनी याची चेष्टा केली. अनेक लोकांना मी पुन्हा येईन म्हटल्यावर अनेकांनी त्या नाऱ्याची खिल्ली उडवली. आणि हा नारा दिल्यामुळं म्हणा की देवेंद्र फडणवीस एक अल्पसंख्याक जातीचे असल्यामुळं, ब्राह्मण असल्यामुळं आपल्यावर राज्य कसं करू शकतात, या एका तिरस्कारातून, द्वेषातून अनेक लोकांनी त्यांच्या विरुद्ध कंड्या करायला सुरुवात केली, काड्या करायला सुरुवात केली. मग जरी देवेंद्र फडणवीसांनी, भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेने युतीमध्ये विधानसभेच्या जागा लढल्या, पण शिवसेनेने त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना पुरेपूर मदत केली नाही. यांना केवळ देवेंद्र फडणवीसांना पुन्हा येईन हे करून द्यायचं नव्हतं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बसून द्यायचं नव्हतं, पण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहून आपले जास्तचे आमदार कसे निवडून येतील हे करायचं होतं. पण भारतीय जनता पार्टीचे आमदार कसे कमी होतील, त्यांचे आमदार कसे पडतील, ही सुद्धा काळजी शिवसेनेने, संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी घेतली होती. हे इलेक्शन व्हायच्या अगोदरच शरद पवारांबरोबर सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या. आणि तेच जे एका खाजगी मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईनचा जो नारा दिला होता, हा अहंकार नव्हता, माझा संकल्प होता. तेच त्यांनी काय म्हटलंय बघा. तो हम जब चुनकर आए तो लोगों ने कहा देखो मी पुन्हा इन कहा था, ये आ गए. सरकार नहीं बनी तो लोगों ने कहा ये देखो ये बहुत अहंकारी थे, इन्होंने कहा था मैं वापिस आऊंगा, ये अहंकार था इनका और इसलिए ये नहीं आए. तो ये तो राजनीति में चलते रहता है. लेकिन मैंने कहा था मैं पुन्हा इन, तो उसमें 2.5 साल लग गए. लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया कि दोनों पार्टी तोड़कर आए और 2 साथी लेकर आए. तेव्हा
देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की मी ते पुन्हा येईन हा मला काय अहंकार नव्हता, मी केलेला तो संकल्प होता. आणि हे महाविकास आघाडीचं सरकार देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून जे आलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना अनेक लोकांनी पाण्यात पाहिलं, त्यातले त्याच 2.5 वर्षाचं यांचं सरकार, या सरकारमध्ये अनेक लोकांना त्रास झाला, शिवाय हिणवू लागले. ह्या महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या अगोदर एक पहाटेचा शपथविधी झाला होता आणि 2.5 दिवसाचं सरकार आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं होतं. त्याच्यावरून जयंत पाटलांनी अक्षरशः असं म्हटलं होतं की आम्ही 2 दिवसाचा गणपती पाहिला होता किंवा 1 दिवसाचा गणपती पाहिला होता, 5 दिवसाचा गणपती पाहिला होता, पण आम्ही बाकी 2.5 दिवसाचा गणपती कधी पाहिला नव्हता. अशा प्रकारचं हिणकस वक्तव्य सुद्धा देवेंद्र फडणवीसांना ऐकायला लागायचं. देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांनी सुद्धा अतिशय म्हणजे अनाजी भट्ट किंवा अनाजी पंत, पेशवे, मग राजण्णा पेशवे, या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी ऐकवल्या. अनेक जातीच्या बाबतीत उल्लेख, पगड्यांच्या बाबतीत उल्लेख, टिळकांची पगडी, फुल्यांची पगडी, कधीतरी आपल्या सरकार स्थापनेच्या वेळेस आदित्य ठाकरे आणि या सरकारमध्ये अगदी वरमाई झालेल्या सुप्रियाताई सुळे ज्या पद्धतीनं लोकांचं वेलकम करत होत्या, त्या सुप्रियाताईंनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना अनेक वेळा अकेला देवेंद्र क्या करेगा अशी भाषा वापरली. नेहमी देवेंद्र फडणवीसांना अपमानित करण्याचं काम केलं. देवेंद्र फडणवीसांनी कधीही बोलून दाखवलं नाही किंवा त्यांनी कधीही असं दाखवलं नाही की मला खूप राग आलाय, मी आता हे करणार आहे किंवा ते करणार आहे, मी सूड घेणार आहे. अनेक वेळा देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता फडणवीसांनी सांगितलं की हे सरकार 5 वर्ष चालणार नाही आणि हे सरकार यांच्या आंतरविरोध आणि आंतरकलहातूनच पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्याची गरज येणार नाही, आम्ही तसं ते करणार नाही. आम्ही कुठलाही टोपरा किंवा आमच्यावर खापर फोडून घेणार नाही. यांच्यामध्येच बेबनाव होईल, यांच्यामध्ये मतभेद होतील आणि त्यावेळेस आम्ही आमची भूमिका काय राहील ही आम्ही स्पष्ट करू. पण आम्ही यांचं चाललेलं सरकार पाडणार नाही, आम्हाला तशी आवश्यकता नाही. आणि मग जी काही गोष्ट आपण बघितली की एकनाथ शिंदे 40 लोकांना घेऊन बाहेर पडले, नंतर सुरत मार्गे गुवाहाटी, गुवाहाटी मार्गे गोवा, मुंबई सरकार स्थापन झालं. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या 40 आमदारांना अजित पवार बाहेर घेऊन आले, ते पण सरकारमध्ये स्थापन झाले. आणि तेच जे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय, मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. मी ते अहंकारातून म्हटलं नव्हतं, माझा तो संकल्प होता. अनेक लोकांनी मला या गोष्टींवर माझं हिणकस किंवा माझा द्वेष केला, पण मी आलो आणि मी असा तसा आलो नाही. 2 पक्ष मी फोडून आलो, ज्यांनी मला माझ्या राजकीय करिअरमध्ये अतिशय वाईट ट्रीटमेंट दिली. त्यांच्या पक्षांची फोडतोड करून आलो आणि हे त्यांनी चुकीचं केलेलं नाही. राजकीय पक्ष, त्या राजकीय पक्षांनी राजकारणच केलं पाहिजे. आता कोणी म्हणेल की देवेंद्र फडणवीस असे, देवेंद्र फडणवीस तसे, देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडले. राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी शक्य असतात. शरद पवारांनी पण भाजप फोडून बघायचा. उद्धव ठाकरेंना कोणी हात धरले भारतीय जनता पार्टी फोडण्याचं? तुम्ही पक्ष फोडा.
तेव्हा कोणी भजनी मंडळ काढलेलं नाही. देवेंद्र फडणवीस एक राजकीय पक्ष चालवतात आणि ते राजकारण करणारच. ज्या ज्या गोष्टी शरद पवार करू शकतात, उद्धव ठाकरे करू शकतात, त्या त्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस करू शकतात. पण त्यांचं संयमी नेतृत्व, त्यांचं काम, ते कधी या सगळ्या गोष्टी उघड बोलून दाखवत नाही. म्हणूनच आपल्याला त्यांच्या संकल्पावर कधी कधी भरोसा करावा लागतो. इतकंच आपल्याला सांगायचं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.